एवढं गरम व्हायला लागलं घरामध्ये, म्हटलं चला. इतकी छान हवा सुटली आहे. रात्री हे 2 मावा केक करून ठेवलेले होते. थोडीशी पुदिन्याची पानं. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या छानशा ब्लॉगमध्ये. केकनीच या व्हिडिओची सुरुवात करते. तर आज 2 मावा केकच्या ऑर्डर होत्या. अर्धा किलोमध्ये हे दोन्ही केक मला बनवायचे होते. तेच मी बेक करायला टाकलेले होते OTGमध्ये. आणि हा केक ना मी संध्याकाळी बेक करायला टाकले होते, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी हे केक ना सकाळी लवकर 8:30 वाजता द्यायचे होते. केक बेक करायला टाकले आणि हा पसारा बघा, एवढा पसारा होतो एक केक बनवला तर तोच आता आवरायला घेतलेला होता. रात्री सगळं जेवण वगैरे झालेलं होतं आणि मग म्हटलं चला आता केक बेक करायला टाकावे आणि पसारा आवरून बाकीचं सगळं कट्टा वगैरे क्लीन करावा. आता एका होम बेकरला जशी ऑर्डर येईल, ज्या टायमाला येईल आणि कधी कस्टमर मागतील ना त्या टायमाला आम्हाला ह्या केकना बनवून द्यावा लागतो. कधी कधी रात्रीच्या 12 वाजतासुद्धा त्यांना सरप्राईज द्यायचं असेल कोणाला, म्हणजे कोणाच्या मिस्टरांचा बड्डे असेल तर लेडीजसुद्धा ना रात्रीच्या 12 वाजता केक माझ्याकडनं बरेचसे घेऊन गेलेले आहेत. तसे केकसुद्धा मला बनवून द्यावे लागतात आणि ते लवकर पण घेऊन जात नाहीत 10:30-11ला, कारण की त्यांना सरप्राईज द्यायचं असतं. मग 12 वाजतासुद्धा मी केकना दिलेले आहेत. आता सगळा पसारा वगैरे आवरून झाला. मावा केकसुद्धा इथं बेक झालेला आहे. तर रात्री हे 2 मावा केक मी बेक करून ठेवलेले होते, कारण की आज सकाळी त्यांना 8:30ला पाहिजे होते. त्याच्यामुळे म्हटलं सकाळी गडबड होणार नाही. सकाळची खूप गडबड असते, वॉकिंग असतं, परत आमचा टिफिन असतो, त्याच्यामुळं. तर इथं आता मी 2 ह्याच्यात पॅक करते, एक बॉक्समध्ये आणि एक हा. तर एक बड्डेसाठी पाहिजे आणि एक खाण्यासाठी पाहिजे होता, त्याच्यामुळं. तर आता मी डिमोल्ड करून घेते. मावा केक जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. मी फुल डिटेल अशी रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते वाटल्यास तर हा केक ना खायला खरंच खूप छान लागतो. आता जे एजेड असतील त्यांच्यासाठी चांगलं आहे. क्रीम नाही, काही नाही, आणि हे पण होतं, म्हणजे त्रास होत नाही काही. मला तर तुम्हाला खरंच सांगते, जास्त तर ऑर्डर ह्या मावा केकच्याच असतात, त्याच्यामुळं पचायला हलका, सहजासहजी, क्रीम नको, काही नको. आता बरेचसे लोक ना प्रेफर करतात की हाच केक ऑर्डर करण्यासाठी. आता बड्डेला सुद्धा हाच केक घेतात, कोणी कोणी खाण्यासाठी घेतात. तर एक हा खाण्यासाठी होता आणि एक बड्डेसाठी होता. तर बघा, छान असा मावा केक आपला रेडी झालेला. आता हा पॅक करते. आता पॅक 2 प्रकारे करता येतो. हा बॉक्समध्ये पण आपल्याला पॅक करता येतं अशा पद्धतीने, आणि एक असे कंटेनर पण मिळतात. जर तुम्हाला सहज सॅम्पल म्हणून खायचं असेल तर मी असं पॅक करते. आणि बड्डेसाठी जर कट करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये कट करता येत नाही, मग असा बेसवर ठेवून मी देत असते. चाकू पण देते, याच्यामध्ये कट करता येत नाही. जर खाण्यासाठी पाहिजे असेल तर मग असं पॅक करून देते. तर चला आता हे दोन्ही केक पॅक करून घेते. छान बेक झाला ना डिमोल्ड पण लगेच होतो. तर बघा, अशा पद्धतीने हा बॉक्समध्ये पॅक केला. हा केक रेडी झालेला आहे आणि हा दुसरा अशा कंटेनरमध्ये ठेवून दिला. ह्याला फक्त असं पॅक करा झालं. तर हे दोन्ही केक मला द्यायचे, एक 8:30 वाजता द्यायचा आणि एक 9:30 वाजता द्यायचा आहे. इथे आता डायरेक्ट संध्याकाळचं शूट करते. तर आज बनवायची होती बिर्याणी, आणि प्रॉन्स बिर्याणी, म्हणजे कोळंबी भात, म्हणजे कोळंबीची बिर्याणी बनवायची होती. तर मुलं म्हणत होते बरेच दिवस झाले बनव बनव बनव, मीच म्हणत होते आज उद्या आज उद्या. तर आज ते बनवणार आहे. थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. चला. कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये बिर्याणी मसाला, हळद, मीठ लावून ठेवले.
आता कांदा चिरते, आधी कोळंबी शिजून घेऊ आणि नंतर मग राईस पण मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलाय अर्धा तास तरी. आता पटपट उरकते करते आणि नंतर तुम्हाला शेअर करते. पहिल्यांदाच मी ट्राय करते ही प्रॉन्स बिर्याणी. जमते का नाही मी अगोदर कधीच केलेलं नाहीये, पण म्हटलं चला मुलांची डिमांड होती कर म्हणून. म्हटलं आता एक फर्स्ट टाइम तरी आपण ट्राय करावं, कशी होते कशी नाही तुमच्यासोबत मी शेअर करेन. आता कांदा तळून घ्यायचा आहे आणि त्यासाठी असं पातळसर कांदा चिरते आणि कोळंबीसाठी पण कांदा चिरून घ्यायचा आहे. भरपूर असा कांदा चिरायचा. आता कांदा चिरते आणि नंतर मग तुमच्यासोबत शेअर करते. इकडे आता तेल तापायला ठेवले आणि बघा एवढा सारा कांदा मी कट केलेला आहे. तर आता कांदा थोडंसं बिर्याणीसाठी तळून घेणार आहे आणि थोडासा कांदा कोळंबी शिजण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये कोळंबीची जी भाजी आहे ती बनवण्यासाठी थोडा साईडला ठेवणार आहे आणि अर्धा तळणार आहे. तर टोमॅटो पण कट करून घेते तेल तापेपर्यंत. इकडे आता कांदा तळते, तेल तापले. हा अर्धा कांदा आता भाजीसाठी ठेवते. इकडे तळीपर्यंत टोमॅटो कट करून घेते. कांदा तळला आणि एवढं गरम व्हायला लागलं घरामध्ये, म्हटलं चला बाहेर हवेशीर उभं राहावं. इतकी छान हवा सुटली आहे, म्हटलं 5 ते 10 मिनटं उभं राहावं आणि नंतर मग परत बिर्याणी करावी. कांदा टोमॅटो कट केलेला आहे. आता कोळंबी शिजायला घालते आणि नंतर मग पुढची प्रोसेस येते तुम्हाला दाखवते. तो पण मस्त असं गॅलरीमध्ये ना हवा खाते, छान वातावरण म्हणजे हवा सुटली ना त्याच्यामुळं दाखवतेच. तर तुळशीला दिवा लावून घेतला इथं आणि हवा बघा किती छान सुटली, मस्त झालंय वातावरण पण. इथं पातेल्यामध्येच आता ना मी कोळंबी शिजायला घालणार आहे. त्याच्यामध्ये तेल ओतलंय. आता त्याच्यात कांदा तळला होता तेच तेल मी इथं घातलेलं आहे. तर याच्यामध्ये ना आपण आता खडे मसाले घालून घेऊ. तर हे तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळं मिरं. याच्यामध्ये ना आता कांदा घालू. टोमॅटो पण घालून घेतला, कांदा पण घालून घेतला. आता हे छान शिजून देते. याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट पण घातलेली. कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट खडे मसाले सगळे घालून घेतात. आता मी इथं छान मिक्स करून घेते. कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ शिजेपर्यंत आता परतून घेऊ. यांच्यासाठी तर बिर्याणी झाली. आता माझ्यासाठी मी आपली दाल खिचडी बनवणार आहे. ती पण बनवून घेते. 7:45 झाले, पटकन करून खाऊन घेते. 8 वाजता मी जेवते. इथं कोळंबी टाकून घेतली. आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते पण घातले मी इथं. गरम मसाला, धने पावडर, परत बिर्याणीचा मसाला ना 1 चमचा घालून घेतला. थोडीशी हळद घातली आणि मस्त मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घालून ना आता शिजवून घेऊया. इथं मी माझ्यासाठी दाल खिचडीचा कुकर लावलेला आहे. आता म्हणलं यांच्यासाठी बिर्याणी आहे, आपण काय करायचं म्हणून मी आपल्या दाल खिचडीचा कुकर लावला आहे माझ्यापुरत्या एकटीचा. इकडं आता बघा पातेल्यामध्ये कोळंबी शिजते. कोळंबी शिजली की राईस शिजवून इकडं आता घेते आणि लगेच थर देते. मग तुम्हाला मी दाखवतेच. भात इकडे शिजायला घातलेला आहे. तर 70 ते 80% भात इथं शिजवून घेते आणि नंतर मग थर देते.
बिर्याणीला मी इथं थर देऊन घेते. राईस इथं शिजवून घेतलेला होता आणि आता बघा इथं तर याच्यावर ना थोडीशी आपण कोथिंबीर घालू, थोडीशी पुदिन्याची पानं, थोडासा तळलेला कांदा घालू आणि नंतर राईस. तर भात टाकून घेतलाय आणि आता आपण ते कोळंबी टाकून घेऊ. तर भातावर कोळंबी बघा टाकून घेतली. आता पुन्हा एकदा आपण पहिल्यांदा जसं थर दिलता तसं करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, थोडासा कांदा. तर ह्याच्यावर परत भात टाकून घेऊ. बघा भात टाकल्यावरून परत पुदिना, कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे. आता इथं मी काय म्हणजे स्मोक वगैरे म्हणजे दम वगैरे देत नाही, कारण की मुलांना त्याचा फ्लेवरच आवडत नाही. त्यामुळे फक्त मी आता झाकून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. इथे आता 15 मिनटं झालेली होती आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. इकडे एक भाकरी आहूंसाठी केलेली होती, कारण की बिर्याणी जास्त काय आहू खात नाहीत. मग कोळंबीची भाजी थोडीशी काढून ठेवली होती आणि भाकरी त्यांना होईल. आता बिर्याणी रेडी झाली आणि सगळ्यांना ते इथं मी जेवायला फर्स्ट टाईमच ना मी ही बिर्याणी ट्राय केलेली होती. मी अगोदर याच्या ना कधीच कोळंबीची बिर्याणी केलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने बिर्याणी झालेली आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पण आता दाल खिचडी खाऊन घेते. सगळ्यांना गुड नाईट, बाय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा ब्लॉगसोबत. बाय.